विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची एकमताने निवड। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला प्रमुख नेत्यांचं अनुमोदन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राहुल नार्वेकरांचं अभिनंदन। सभागृहाच्या दालनाचा चेहरा अध्यक्षांनी बदललाय। कितीही चर्चा तापली तरीही त्यांच्या दालनातील कॉफीनं वाद मिटतात। फडणवीसांकडून नार्वेकरांचं कौतुक। विधानसभा अध्यक्षपदाची निवड होताच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनुपस्थित। ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नव्हता। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार। बेळगाव प्रदेश केंद्रशासित करण्याची मागणी आणि नार्वेकरांच्या निवडीला विरोध करत ठाकरेंच्या शिवसेना आमदारांचा सभात्याग। विरोधी आमदार शपथ घेणारच होते, बहिष्कार वगैरे नाटक होतं। अजित पवारांची विरोधकांवर टीका। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून किती दिवस रडीचा डाव खेळणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांना सवाल। विरोधी बाकावरची संख्या चिंताजनक। उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला। बहिष्कार टाकण्यापेक्षा जनतेने दिलेला कौल मान्य करण्याचा शिंदेंचा सल्ला। राज्य मंत्रिमंडळ विस्तार 14 डिसेंबरला होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार। चांगली खाती मिळवण्यासाठी राष्ट्रवादी प्रसंगी कठोर भूमिका घेण्याच्या तयारी। माढ्याचे आमदार अभिजित पाटलांनी आईसोबत विधिमंडळात प्रवेश केला। आमदारकीचा बिल्ला आईकडून लावून घेतला। यावेळी अभिजित पाटील आणि त्यांच्या आई भाऊ। भूमिगत मुंबई मेट्रो 3चा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा महत्त्वपूर्ण असेल आणि या मार्गावरती ट्रॅक टाकण्याचं काम 100% पूर्ण झालंय। मीरा भाईंदरमध्ये मेट्रो 9 कारशेडसाठी 1406 झाडं तोडण्यात येणार। यापैकी 832 झाडं तोडली जातील आणि 574 टीएनटीचं पुनर्रोपण केलं जाईल। मेट्रो 9च्या कारशेडसाठी जी वृक्षतोड केली जाणार ती केवळ कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी आहे। मेट्रो पिलरच्या रंगकामातही भ्रष्टाचार, आदित्य ठाकरेंचा आरोप। मेट्रो 9 साठी 1400 झाडांची कत्तल केली जाणार। यावरून पर्यावरणाविषयी किती प्रेम आहे हे दिसतं। असलम शेख यांचा सरकारला टोला। पर्यावरणाला धक्का न लावता विकास करा, असलम शेख यांचं वक्तव्य। मेट्रोसाठी जेवढी झाडं तोडली जाणार त्या तुलनेत दुप्पट वृक्ष लागवड केली जाणार। दीपक केसरकरांचं वक्तव्य। विकासाला खीळ न बसता पर्यावरण जपलं जाईल, केसरकरांचं आश्वासन। लातूरमध्ये शेतकऱ्यांना वक्फ बोर्डानं पाठवलेल्या नोटिशी संदर्भात राज ठाकरेंची एक्सपोज। वक्फच्या मनमानी कारभारावर चाप कसा बसवणार? राज ठाकरेंचा सवाल। केंद्र सरकारनं वक्फ कायदा सुधारणा विधेयक मंजूर करून घ्यावं अशी मागणी केली। लाडकी बहीण योजनेची नव्यानं छाननी केली जाणार नाही। अदिती तटकरेंची माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। पैसे देताना आधीच छाननी केली आहे, तटकरेंची माहिती। महायुतीनं लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीनं फायदा करून घेतला। कोणतीही शहानिशा न करता 1,500 दिले। पैसे वाटप करताना नियम आणि निकष आठवले नाहीत का? संजय राऊतांचा महायुती सरकारला सवाल। संजय राऊतांना लाडकी बहीण योजना बंद करायची, चित्रा वाघ यांचा आरोप। संजय राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, चित्रा वाघ यांचं वक्तव्य। बेळगावमध्ये पोलिसांकडून दडपशाही प्रवेशबंदीनंतरही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते बेळगावच्या छत्रपती संभाजी चौकात गेल्यानं पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतलं। कोगनोळी टोल नाक्यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना पोलिसांनी अडवलं। या शिवसैनिकांना पोलिसांनी कोल्हापुरात परत पाठवलं। राजकारण न करता सीमाप्रश्न सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे मदत करतील अशी अपेक्षा। सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। तर सीमाप्रश्न काँग्रेसनं निर्माण केलाय, मुनगंटीवारांची टीका। शिंदेंनी बेळगावमध्ये जाऊन कधीही सीमावासियांची गारहाणी ऐकली नाहीत। अटक होईल या भीतीनं शिंदे बेळगावात गेले नाहीत, संजय राऊत यांचा आरोप। बेळगावचं आंदोलन झालं तेव्हा एकनाथ शिंदे 1.5 महिना जेलमध्ये होते। गुलाबराव पाटलांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। एखाद्या पक्षाला बी टीम म्हणणे योग्य नाही। रोहित पवारांनी आदित्य ठाकरेंचे कान टोचले। सत्ताधारी पक्षांना जे हवंय तेच विरोधी पक्षांनी करायला नको, रोहित पवारांचं वक्तव्य। जय पवारांचा आजपासून बारामती विधानसभा मतदारसंघात आभार दौरा। बारामतीतील मळद, निरावागज, घाडगेवाडी, मेखळी, सोनगाव अशा सगळ्या गावांमध्ये जय पवार जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।